नाशिक शहरात तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर काल दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. झालेल्या या जोरदार पावसानं महापालिकेच्या रस्ते विकास कामांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचलं. रस्ते खोदकामानंतर योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यानं विविध भागात पाण्याची तळी तयार झाली. त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये वाहनं अडकली तर प्रमुख मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. दुपारपासून सायंकाळपर्यंत शहरात सुमारे 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान परिस्थितीची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्ते कामांमधील हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या शहरात 28 रस्त्यांची कामं सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी पाणी साचणार नाही यासाठी साईडपट्ट्या पूर्ण करणं आणि योग्य निचऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही अनेक भागामध्ये पाणी साचल्यानं संबंधितांवर नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले. सातपूर महिला सर्कल, मनपा विभागीय कार्यालय परिसर, सातपूर अंबड लिंक रोड, नाशिक रोड आणि पाथर्डी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला. काही वाहनं खड्ड्यांमध्ये अडकल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. पहिल्याच दमदार पावसानं शहरातील रस्ते विकास कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला. ऐकतो साहेब, मला टाक म्हणा. हे कामाची पद्धत आहे का म्हणा? असे कॉर्पोरेशनचे कामं राहतात, एवढं गव्हर्नमेंटचं तुम्हाला निधी भेटतो, एवढं असं कामं राहतात, कामं राहतात. एमटी गाड्या जर अशा बसायला लागल्या, सांगा बरं. लोडिंग गाडी असती तर काय केलं असतं? पलटी आल्या असतील, गाडी पलटी आली असती. लोडिंग असतील, गाडी डायरेक्ट पलटी झाली, अजून खाली बसवली गाडी, माहिती आहे. आता ठेकेदारांवर प्रत्यक्षात किती कठोर कारवाई होते याकडे नाशिककरांचं लक्ष आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक.